नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। त्याच्यामुळं तिने अख्खी बॅटरी डिस्चार्ज करून टाकली। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 8 वाजलेत मित्रांनो। शक्ती मिलमध्ये आता आणि रात्री या मिलमध्येच थांबलो होतो आणि याच मिलचं आपल्याला लोडिंग भेटलेलं आहे। त्या पार्टीवाल्याला फोन वगैरे केला होता मी, 9 वाजता येतो म्हटलं। त्याला सांगितलं तुमच्या मिलमध्येच आहे। ठीक आहे, मग 9 वाजता येतो। माल वगैरे रेडी दिसतो, कारण की बघून आलं माल भरपूर रेडी आहे, त्यामुळे लवकर व्हायचे चान्सेस आहे जरा। बघू आता काय होतं आणि काय ना। मागं आपली गाडी वगैरे दिसती। उठलो मी, तोंड हातपाय वगैरे धुतलेले, शेट अजून झोपलेलेच आहेत, उठतील आता ते पण थोड्या वेळ। तर मी चाललो जरा चहा वगैरे पिऊन येतो तोपर्यंत। बघूया आता किती वेळ लागतो आणि काय होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी भयंकर आहे इथं। हे जरा गावा टाईपच आहे, त्याच्यामुळं थंडी असते इथं। मागच्या वेळेस पण आम्ही भरायला होतो, मागच्या ट्रिपलाच, तेव्हा पण भरपूर थंडी होती। आता पण गाटा चांगला वाढला आहे, हिल स्टेशन आहे त्याच्यामुळं थंडी असतेच। आणि आजूबाजूला भरपूर जंगल आहेत, सगळं कॉफीच्या बागा वगैरे, लाकडांचे सगळे जंगल आहेत, त्याच्यामुळं इथं जरा गारठा असतो। तर जाऊयात मित्रांनो, जरा चहा वगैरे पिऊन येऊयात पहिले। मित्रांनो 10 वाजलेत, नाश्ता करण्यासाठी आलोय आता। गाडी 11 वाजता भरायला लावणार आहे। आलते ते पार्टीची बोलणं झालं, म्हटलं 11 वाजता वगैरे गाडी लावतो भरायला। आता हा पुलाव सांगितला, रात्री चिकन वगैरे खाल्लं होतं, मस्त भेटलं होतं, त्याच्यामुळं आता पुलाव जरा चांगला दिसला म्हणून पुलाव सांगितला। फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करण्यासाठी आलो। बघू आता किती वाजतात वगैरे, पण आम्ही संगतीच जाऊ आता। त्याची गाडी जरा लवकर होईल असं वाटतं, कारण की गाडी सकाळी 9लाच लावली त्याची बघायला। आमचा पण बराच माल तयार आहे, पण आता बघूयात किती वाजतात आणि काय होतं काय नाही। 11 वाजता तर म्हटलेच लावतो म्हणून। एक गाडी आहे तिथं, शेटाने बसलोय। नाश्ता करून निघूयात म्हणून। 10:30 वाजलेत मित्रांनो, आता दुसऱ्या मिलमध्ये आलोय। हे समोर मिल जी दिसते तिथं गाडी भरायची आहे, म्हणजे थोडा माल असेल इथं आणि थोडा परत त्या शक्ती मिल म्हणून तिथं असेल। ते चाललेच बाबा समोर। कधी कधी 2-3 मिलमध्ये पण भरायला लागते। प्रत्येक मिलचा थोडा थोडा घेऊन अशी एक गाडी पूर्ण करतात आणि मग पूर्ण गाडी भरून समोरच्या पार्टीला हे करतात। असं चालतं देवाण घेवाण यांच्यात। कधी कमी पडलं तर दुसऱ्या मिलमध्ये जाऊन टाकायचा। समोरच्या गाडीत भुस्सा भरते, जो लाकडा कटिंग होऊन भुस्सा राहतो, तो भुस्सा हे करतात। तो भुस्सा पण प्लायसाठी उपयोगी येतो। जिथं प्लाय बांधतात तिथं तो भुस्सा जातो। ते साली वगैरे पण प्लायसाठी उपयोगी पडतात। या मिलमध्ये मागं भरलेली आपण, मागचे ब्लॉक बघितले असताल तुम्ही, तर या मिलमध्ये पण भरलेत, या दोन्ही मिलमध्ये भरलेत। या गावात अशा क्वचितच मिल असतील जिथं आपण गाडी भरली नाही। कारण की 2010 पासून आपण इथं येतोय, त्यामुळे सगळ्याच मिलमध्ये शक्यतो गाडी भरून झाली। बघू आता कधी लावतात। थोडा वेळ थांबायला सांगितलं त्यांनी, त्यांचं काम चालू आहे। बहुतेक आम्हाला लोक तिथं वणके सगळे उचलते, त्याच्यामुळे थांबायला सांगितलं। त्यांचं ते काम झालं की मग लोडिंग चालू होईल आपल्या गाडीचं। बघूयात मित्रांनो काय होतं आणि किती वेळ लागतो इथं। लोडिंग चालू आहे मित्रांनो आपल्या गाडीचं। साधारण अंदाजे 1.5 तासात व्हायला पाहिजे। किती वेळ लागतात काय माहिती। 3 जण आहे रोलिंगसाठी, त्याच्यामुळं वेळ लागतो। या साईडला त्यांची मशीन बंद पडली आहे कटिंगची, रिपेअर करत आहे। काहीतरी ब्लेड वगैरे तुटले वाटतं, त्याच्यामुळे माल भरपूर आहे यांच्याकडं।
अजून एक 12 टायर भरेल एवढा माल आहे. शेट बसलेत गाडीत. आंघोळ करू शकतो असतो, पण गाठा पण भरपूर आणि ते लोकांनी खूप घाण केलेली आहे तिथं, त्याच्यामुळं आंघोळ करायचं कॅन्सल केलं. बघूयात मित्रांनो आता काय होतं, किती वेळ लावतं. भरपूर झाली गाडी तशी. मागच्या साईडला माल टाकत आहे, फाळक्याच्या साईडला असे फळी लावतात आणि त्याच्यावरून सडून टाकतात. 3:30 वाजले दुपारचे मित्रांनो. गाडी आपली अर्धी भरून झाली आहे. माल रेडी आहे सगळा. लेबर लोक 3 आहे, पण त्यांना वाहतूक जरा लांबून करायला लागते, त्याच्यामुळे उशीर होतो. थोडं लांबून माल उचलून आणायला लागतो. तिथं चालू आहे बघा, माल शिफ्टिंग करतात. 1 कटिंगसाठी नेऊन ठेवते तिथं मशीनच्या इथं. हायड्रेसचा वापर होतो. पलीकडं भुस्याची एक गाडी लागली आणि साल भरते. सगळं प्लाऊडसाठी जातं. प्लाऊड बांधतो तरी. बघूयात आता किती वेळ लागतो. व्हायला पाहिजे 6 वाजेपर्यंत तरी व्हायला पाहिजे शक्यतो. मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेले आहेत. आता आज आणि दुसरा दिवस आहे. हत्तरगीला पोचलो आम्ही. काल संध्याकाळी आपली गाडी 6:30 वाजता भरली. 6:30 वाजता भरल्यानंतर टपाल वगैरे घेतल्यानंतर सगळं गाडी वगैरे बांधून झाल्यानंतर स्टार्टर मारला तर स्टार्टर अडकला आणि तो इंजिन बरोबर स्टार्टर फिरला. त्याच्यामुळं तिने अख्खी बॅटरी डिस्चार्ज करून टाकली. त्याच्यानंतर लाईटी वगैरे काहीच लागना, काहीच होईना. काहीच आतल्या पण लाईटी वगैरे काहीच लागत नव्हत्या. कुंदन शेटने सगळे फ्यूज वगैरे चेक केले तर फ्यूज वगैरे सगळे चांगले होते, पण सप्लायच येत नव्हता. मग डायरेक्ट बॅटरी शॉर्ट करून बघितली तर बॅटरी पण शॉर्ट होत नव्हती. मग तिला धक्का मारून चालू केली गाडी. गाडी तर चालू झाली, पण बॅटरीला सप्लाय हे नव्हतं, करंट नव्हतं. त्याच्यामुळं लाईटी वगैरे काहीच चालू होत नव्हत्या. लाईटी चालू नाही झाल्या. मग थोड्या एक 2-3 किलोमीटर आलो तिथून पुढं. मग हळूहळू थोड्या पहिल्या मीटरची लाईट चालू झाली. मग सगळ्या लाईटी चालू झाल्या आणि मग परत पुढं आलो. मग पप्पू वगैरे थांबले होते आमची वाट बघत. मग त्याच्यात आमचा फार वेळ गेला. त्याच्यामुळं काय ब्लॉग वगैरे नाही काढता आला. पण अचानक काय प्रॉब्लेम झाला काय कळलंच नाही. अचानकच एकदम स्टार्टर अडकला आणि सगळा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर आता पप्पूची गाडी पण प्रॉब्लेम देते. ती पण मागच्या वेळेस जसं आपला प्रॉब्लेम झालता, एअर धरते आणि RPM वगैरे 15च्या पुढं जातच नाहीये. तो मागं येतोय हळूहळू. मी पुढं आलोय. आता पुण्यात गेल्यावरच काम करायचं. आता स्टार्टर बंद केली, म्हणजे आता उतरायलाच गाडी लावली इथं. बायचान्स जर ढकलून चालू करायची झाली तर रिवर्सनी चालू करता येईल. पण आता लावल्यानंतर एकदा स्टार्टर मारून बघितलं आम्ही तर स्टार्टर बसतोय. अडकत वगैरे तर नाही. आता बघू आता काय होतं. परत आता निघताना आता पप्पूची वाट बघायचं. अण्णा म्हणून मित्र आहे तो पण आहे. त्याच्या गाडीचा पण एक प्रॉब्लेम होतोय. त्याच्या पण गाडी अचानक मधूनच करंट सोडती आणि त्याचे फ्यूज उडतात. तो मुला धाब्यावर झोपला होता
कारण तो म्हटला मी जरा वेळ झोप काढून मग पुढे येतो. आता हे दोघं जण येतील त्याच्यानंतरच आपण इथून निघूयात. आणि नेमकं पार्टीला पण अर्जंट मारले. म्हटलं रात्री जर तुम्ही आले हंडेवाडीला तर रात्रीच खाली करून देतो. तर बघूयात आता ह्यांचा पण प्रॉब्लेम आहे, ह्यांना पण सोडून नाही जाता येणार आणि आपल्या पण गाडीचं काय सांगता येत नाही. आता तर बसल्या स्टार्टर व्यवस्थित, अजून थोड्या वेळाने काय सांगता नाही. बघूया आता काय होतं काय नाही नक्की मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र, जय हिंद.